नमस्कार मंडळी. पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा आजचा भाग यांनी खूप इंटरेस्टिंग दाखवलंय. इतक्या दिवस मिठूच्या या केसचा निकाल कधी लागतो या गोष्टीची सर्वजण आपण वाट पाहत होतो. रोज रोज तेच वल्लरी आणि प्रेरणाचं रडगाणं पाहून खरंच मला सुद्धा कंटाळा आला होता. तर आजच्या या भागात ही केस जवळपास शेवटच्या टप्प्यात आली. त्यामुळं चला मी तुम्हाला काही फार फापट पसारा न सांगता अगदी थोडक्यात आणि जो मेन सीन आहे ना तो तुम्हाला एक्सप्लेन करते. तर सुरुवातीला वल्लरी आता तिचा मोबाईल सापडत नसल्यामुळं ती इकडे तिकडे तिचा फोन सापडत असते. पुढे ती तिच्या सासूला फोनबद्दल विचारते. त्याचबरोबर मनीषाला सुद्धा तिचा फोन कुठे तिने पाहिलाय का असं विचारते. तर ह्या दोघी जरी नाही सांगतात. पुढे आता वल्लरीची सासू वल्लरीला रागवतच म्हणते, तुला दिसत नाही का पाहुणे बसलेत, त्यांना जेवायला वाढायचं, त्यांना काय हवं नको ते बघायचं, सकाळी सकाळी कामं सोडलीस आणि फक्त फोन फोन करतेस. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो आई, माझा फोन सापडत नाहीये, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, हे बघ वल्लरी, सुनेच्या जबाबदारीने जरा वागायला शिक. नको ती कामं करत बसू नकोस. लग्नघर आहे आणि तुझं काहीतरी वेगळं सुरू आहे. जा पाहुण्यांना बघ जरा काय हवं आणि काय नको ते. असं म्हणून आता वल्लरीला त्या तिथून निघून जाण्यास सांगतात. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की तेजा आणि प्रेरणा या दोघी जणी श्वेताकडे पाहत असतात. श्वेता पण त्यांच्याकडे पाहू लागते आणि विचारते, कशा आहात तुम्ही? आता यावरती प्रेरणा उत्तर देते की आम्ही ठीक आहोत. तेजाला मात्र श्वेताचा फार राग आलेला असतो. ती तिच्याशी काहीच बोलत नाही. पुढे श्वेता उठते आणि त्या दोघींजवळ जाते. तेजाला बघत म्हणते की तेजा, काहीतरी बोल ना ग, अशी का गप्प आहेस? अजूनही राग गेला नाही का तुझा? असं म्हणत ती तेजाला हात लावते. तर तेजा तिचा हात जोरात झटकते आणि प्रेरणाकडे बघत म्हणते की प्रेरणा, मला माझी भरपूर काम आहेत, फालतू गोष्टी ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. असं म्हणून रागातच ती तिथून निघून जाते. आता पुढे श्वेता प्रेरणाची चौकशी करू लागते. प्रेरणा म्हणते की हल्ली मी फूड सेंटरचं काम करते, त्यातच माझा सगळा वेळ जातो. श्वेता म्हणते की हो, मला कळालं ते फूड सेंटर बद्दल. आता प्रेरणा श्वेताला टाळायचा प्रयत्न करत तिला म्हणते की मला जरा काम आहेत, घरातलं सामान संपलंय, मी घेऊन येते. असं म्हणत प्रेरणा घाईघाई तिथून निघून जाते. त्यावेळी श्वेताला मात्र फार वाईट वाटतं. मित्रांनो, खरं तर हा सीन पाहिल्यावरती मला सुद्धा श्वेताबद्दल फार वाईट वाटलं. आता लवकरच प्रेरणा आणि तेजा ह्या दोघींवरती पश्चातापाची वेळ येणार आहे. असो. त्यानंतर रात्री आता आपण असं पाहतो की श्वेता मिठूजवळ येते. मिठूची अशी अवस्था बघून श्वेता रडायलाच लागते आणि मिठूचा हात हातात घेऊन मिठूला म्हणते की मिठू, हे काय होऊन बसलंय ग? तुला असं नाही बघवत ग मला. मी एवढी तुझ्या अंगावर धावून आली, नाही नाही ते आरोप केले, मूर्खासारखं वागले ग मी तुझ्यासोबत. मला माफ कर मिठू, प्लीज तू बरी हो ना. या घरचा आनंद आहेस तू मिठू. तुला असं हसताना खेळताना चेष्टा करताना चिडवताना बघायचंय ग मला. किती परीक्षा बघशील माझी? उठ ना ग, प्लीज उठ ना मिठू. असं म्हणून आता ती रडू लागते. तर इकडे आता श्वेता आणि प्रेरणा घरात येतात. आजूबाजूला पाहतात तर तिथे त्यांना श्वेता दिसत नाही. त्या दोघी घाबरतात आणि पटकिनी मिठूच्या रूममध्ये पळत जातात. आता श्वेताला असं मिठूजवळ बसलेलं पाहून तेजा तिच्यावरती खूप जोरात ओरडते आणि म्हणते की श्वेता, तू काय करतेस इथे? तेव्हा श्वेता म्हणते, काय करतेस म्हणजे? अगं मी मिठूला बघायला आलते. तेव्हा तेजा रागातच म्हणते की हे बघ, तुला मी एक स्पष्टपणे सांगते, मिठूच्या रूममध्ये यायचं नाही, तिला बघायचं नाही, एकटी असताना मिठूच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. तेव्हा श्वेताला फार वाईट वाटतं. श्वेता म्हणते, अगं असं का बोलतेस, मी तिची मैत्रीण आहे ना. तेव्हा तेजा म्हणते, हे बघ तू काही बोल, एकदा सांगितलं ना तुला, इथे यायचं नाही तर नाही. तर प्रेरणा ही तेजाला शांत करायचा प्रयत्न करत असते. प्रेरणा तिला सांगत असते की अगं हळू बोल, मिठू ऐकतीये. तेजा मात्र काही ऐकायला तयार असते. ती श्वेताला नाही नाही ते बोलू लागते. आता हे तिचं बोलणं ऐकून मिठू ही हायपर होते आणि ती मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागते. आता तिला पाहून तेज आणि प्रेरणा दोघी घाबरतात आणि परत मिठूला म्हणू लागतात की मिठू काय होतंय. मिठूचा त्या हात चोळू लागतात. आता प्रेरणा सुद्धा श्वेताकडे रागाने बघायला लागते आणि रागातच म्हणते की तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? तेव्हा श्वेता म्हणते, अगं असं का बोलतीयस? तेव्हा प्रेरणा म्हणते, असं का बोलतेस म्हणजे? तुला कळत नाही का ग, तुझ्या इथं असल्याने सुद्धा मिठूला त्रास होतोय. हे बघ, स्वतःला मैत्रीण म्हणवतेस ना तिची, तर आत्ताच्या आत्ता बाहेर निघून जा. तेव्हा श्वेताला खूप वाईट वाटतं. ती मिठूकडे बघत बघत बाहेर निघून येते. दुसरीकडे आपण असं पाहतो की वल्लरी अजून पण तिचा मोबाईल सापडतच असते. आता तिची सासू ते पाहते आणि तिला चांगलं झापडत म्हणते, काय ग, नंदेचं लग्न आहे, घरामध्ये एवढे पाहुणे रावळे आलेत आणि तुला काय फोनचं पडले? तुझं हे वागणं ना मला समजतच नाहीये. तू हे सगळं मुद्दाम करते ना. यावरती वल्लरी म्हणते, खरंच मुद्दाम करत नाहीये, खरंच मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. आता वल्लरीची सासू म्हणते, हे बघ, या क्षणाला तुला नंदेच्या लग्नापेक्षा आपल्यासाठी काही महत्वाचं नाहीये, बंद कर ही तुझी फोनची नाटकं. यावरती वल्लरी म्हणते, अहो आई, काम करायला नाही म्हणत नाहीये मी, सगळी कामं करेन, फक्त श्वेताताईंच्या केसचं. असं म्हणून वल्लरी गप्प होते. तर आता वल्लरीची सासू तिच्यावर ओढतच म्हणते, काही नाही, केस बीस काही नाही, त्या मुंबईच्या लोकांचं नाव सुद्धा काढायचं नाही, भरपूर कामं पडलीत, आता सकाळी लवकर उठून ती सगळी कामं आटवायची, जा बरं आतमध्ये आणि काम कर काय उरलीत ती. असं म्हटल्यावरती आता वल्लरी रडतच तिच्या आतमधल्या खोलीत येते. तिथे असतो मनोज.
तर आता मनोज तिला एक नथ म्हणून गिफ्ट देतो आणि म्हणतो ही नथ तू ना मनीषाच्या लग्नात घाल, सगळेजण तुझ्याकडेच पाहतील. आता वल्लरीचा मात्र चेहरा पडलेला असतो. मनोज तरी तिला म्हणतो की आवडला का तुला गिफ्ट. आता वल्लरी खोटं खोटं तोंडावरती हसू आणते आणि हो असं म्हणते. मनोज म्हणतो काय झालं, तुला ही नथ आवडली नाहीये का. आता वल्लरी ती नथ बाजूला ठेवते आणि म्हणते की ऐका जरा माझं, सकाळपासून माझा फोन सापडत नाहीये. यावरती मनोज म्हणतो की फोनचं काय घेऊन बसलीस, कुठेतरी सापडेल. आणि तू वल्लरीला म्हणतो की ऐक ही नथ मला घालून दाखव ना. आता वल्लरीला मात्र मनोजच्या ह्या वागण्याचं आश्चर्य वाटतं आणि म्हणते की तुम्हाला समजत नाहीये का, तुम्ही का असं विचित्र वागतायत. यावरती मनोज म्हणतो विचित्र म्हणजे काय. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो केव्हापासून मी तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, तुम्ही मात्र माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. तर आता मनोज सुद्धा वल्लरीवरती चिडतो आणि म्हणतो काय ग तुझं सारखं फोन फोन लावलेलं आहे, तू इथे आलीयस खरं पण तुझं मन मात्र त्या बुलबुल मागेतच आहे. आता वल्लरी आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्हाला पण माहिती असं काही नाहीये, मी माझी सगळी कामं मनापासून करते. दिवसभराची सगळी कामं झाल्यानंतर सुद्धा मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलू शकत नाही का, आता तरी मला माझ्या मैत्रिणीसोबत बोलू द्या ना. तेव्हा मनोज म्हणतो ठीक आहे, एक दिवस नाही बोली तर काय फरक पडणार आहे. आता वल्लरी वैतागूनच म्हणते तुम्ही का असं वागतायत, चला मला तुमचा फोन द्या, मला तिकडे फोन लावायचा आहे. मनोज म्हणतो माझ्या फोनची बॅटरी संपली, हे बघ बॅटरी संपली. तर आता वल्लरी रागानेच मनोजच्या हातातून त्याचा मोबाईल घेते आणि म्हणते की मोबाईलला चार्जिंग नाही ना, ठीक आहे मी आता मोबाईल चार्जिंगला लावते आणि मग माझ्या मैत्रिणीशी बोलते. असं म्हणत आता वल्लरी मनोजच्या बॅगमध्ये चार्जर पाहू लागते. तर त्यामध्ये तिला आता पुरावा म्हणून तो दुरुस्तीसाठी जो मोबाईल दिलेला असतो तो तिला सापडतो. आता तो मोबाईल बघून वल्लरी खूपच शॉक होते आणि रागानेच मनोजला विचारते की हा फोन तुम्ही मला म्हणालात की अजून रिपेअर होऊन आला नाहीत, का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी, एवढा मोठा विश्वासघात का केला तुम्ही, का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. तुम्हाला माहित होतं ना या फोनमध्ये श्वेताताईंच्या केसबद्दल महत्वाचे पुरावे भेटू शकतील, तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात, का लपवलं माझ्यापासून. असं म्हणत आता वल्लरी मनोजवरती फार चिडते आणि मोठ्या आवाजात त्याच्याशी बोलत असते. तेव्हा मनोज वल्लरीला शांत करत म्हणतो की वल्लू अगं एवढी का सिरियस घेतेस, मी काय तुझा शत्रू आहे का. तेव्हा वल्लरी रागानेच म्हणते की नाही येत ना शत्रू, मग तुम्ही असं माझ्याशी खोटं का बोललात, मला तुम्ही असं खोटं बोललेलं अजिबात आवडलेलं नाहीये. मनोज म्हणतो की अगं मला असं वाटत होतं की आपण या प्रकरणात जास्त घुसायला नको, आपण जितकं जास्त खोल जाऊ तितकं जास्त आपण अडकू, ही माणसं खूप वर पोचलेली आहेत, अगं ती फार डेंजर माणसं आहेत. आता वल्लरी ओरडूनच म्हणते की काय बोलतायत तुम्ही असं विचित्र, का वागतायत तुम्ही असं. श्वेताताईंच्या केसबद्दल या मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे सापडू शकतात आपल्याला आणि तुम्ही माझा असा विश्वासघात केला, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि आज असं असं म्हणून आता वल्लरी खूप रडायला लागते. आता मनोज वल्लरीला समजायला लागतो पण वल्लरी मात्र मनोजचं काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की तुम्हाला तुमच्याशी आता काही बोलायचं नाहीये, तुम्ही जा बरं इथून निघून. असं म्हटल्यावरती आता मनोज काही न बोलता तिथून निघून जातो. त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की तेजा आणि प्रेरणा ह्या मिठूजवळ बसून गप्पा मारत असतात. त्यांच्या ज्या काही तिच्यासोबतच्या आठवणी असतात त्या मिठूसोबत शेअर करतात. आता बोलता बोलता तेजा म्हणते तुला माहितीये का मिठू, प्रेरणाचं फूड सेंटर एकदम जोरात चाललंय, तिला आता एका आश्रमातून 50 पावभाज्यांची ऑर्डर आली. आता बघ आपली प्रेरणा खूप मालामाल होणार आणि ती मालामाल झाली की मग आपण पण मालामाल होणार. यावरती प्रेरणा हसते आणि म्हणते गप ग तेजा, किती मस्करी करते. आता पुढे प्रेरणाच्या फूड सेंटर बद्दल बोलता बोलता युवराजचा पण विषय निघतो आणि ह्या दोघी जणी युवराज बद्दल गुणगान गाऊ लागतात. आता श्वेता पण तिथे येते आणि ह्यांचं बोलणं ऐकू लागते. पुढे बोलता बोलता तेजा म्हणते मिठू तुला माहिती का, अगं उद्या युवराज ढवळे पाटील तुला भेटायला येणार आहे. प्रेरणा म्हणते की हो अगं तुला माहिती का, ते तुझी खूप काळजी घेतात, आता बघ ते तुला उद्या ना नक्की भेटायला येतील. असं म्हटल्यावरती आता श्वेता हे ऐकून शॉक होते आणि तिला ह्या गोष्टीचं फार टेन्शन येतं. त्यानंतर आपण असं पाहतो की इकडे वल्लरी त्या मोबाईलमध्ये काही पुरावा सापडतोय का त्यासाठी तो मोबाईल चेक करत असते. आता त्या मोबाईलमध्ये इकडे तिकडे चालत असताना तिच्या हाती एक व्हिडिओ लागतो. आता या व्हिडिओमध्ये श्वेता हा व्हिडिओ काढत असते आणि त्यात तिचा अनिमेश दिसतो. आता हा अनिमेश दुसरा तिसरा कोणी नसून युवराजच असतो हे आता वल्लरीला कळतं आणि तो व्हिडिओ पाहून वल्लरी खूप शॉक होते आणि मोठमोठ्याने मनोजला आवाज देऊ लागते. आता मनोज पण येतो आणि म्हणतो अगं वल्लू काय झालं काय झालं. वल्लरी म्हणते अहो मी तुम्हाला म्हटलं ना की या मोबाईलमध्ये आपल्याला काहीतरी पुरावा सापडेल, बघा हा व्हिडिओ. असं म्हणत आता वल्लरी मनोजला तो व्हिडिओ दाखवते. आता तो व्हिडिओ पाहिल्यावरती मनोज सुद्धा शॉक होतो आणि म्हणतो अगं वल्लू हा तर तोच आहे ना युवराज ढवळे पाटील, ते प्रेरणाताईच्या सेंटरवरती फूड सेंटरवरती होता ते. आता वल्लरी मात्र घाबरतच म्हणते की हो हा तोच आहे, अहो माझ्या ह्या मैत्रिणी त्याला देव माणूस समजतात पण हा एवढा मोठा भयंकर माणूस आहे असं मला वाटलं नव्हतं. मनोज म्हणतो बघ मी तुला सांगत होतो ही राजकारणी माणसं नाही, यांचं काही खरं नसतं अगं, ही खूप पोचलेली माणसं असतात. आता वल्लरी चिरते आणि म्हणते अहो तुम्ही काय बोलताय असं, अहो मला माझ्या मैत्रिणीला जायला हवं, त्या खूप मोठ्या संकटात आहेत. मनोज म्हणतो अजिबात नाही हा,
वल्लरी म्हणते का नाही, मला आत्ताच्या आत्ता ठाण्याला जायला हवं आणि हे सगळ्यांना सांगायला हवं. मनोज म्हणतो अजिबात तिकडे तू जायचं नाहीस, मला तुझ्या जीवाची काळजी आहे. आता ह्या दोघांचा असा भांडण्याचा आवाज ऐकून मनीषा आतमध्ये येते आणि म्हणते की दादा, मी तुमच्या दोघांच्या मध्ये बोलते म्हणून रागू नको, पण जर तू आता वहिनीला थांबवलंस ना तर इथून पुढे कोणी आपल्या पोरीबाळींना एकटीला शहरात पाठवणार नाही. तेव्हा मनोज म्हणतो अगं पण हिच्या जीवाला धोका आहे, त्याचं काय करायचं, त्या माणसांची पंगा घ्यायचा म्हणजे काय खरं नाही. यावरती मनीषा म्हणते की अरे मग कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा ना, वहिनी खूप धाडसी काम करते, ते सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. तिच्या मैत्रिणींना खरंच तिची गरज आहे. दादा अरे मला असं वाटतंय की तू अशा वेळेस तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवं. यावरती मनोज म्हणतो ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना तर ठीक आहे वल्लरी, तू एकटी मुंबईला जायचं नाही, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार. असं म्हटल्यावरती वल्लरीला जरा बरं वाटतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता चला, वल्लरीला तर कळालंय की नक्की अनिमेष कोण आहे ते. आता लवकरच आता ह्या युवराज ढवळे पाटीलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि लवकरच आता ही केस पण मिटेल. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.